साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कॅन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। मालेगाव तालुक्यातील जोडगेसह विविध भागातील बांधकाम कामगार, गवंडी, मिस्त्री, सेंटरिंग कामगार शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा या मागणीसाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली मोसम चौकातील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाच्या बांधकाम मंडळामार्फत नोंदवलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना डावलण्यात आले। बोगस लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला। कुशल कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन न्याय द्यावा, बांधकाम कामगारांना लाभ मिळावा यापूर्वी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने धरणे आंदोलन करावं लागलं। आंदोलनाची दखल घेऊन तातडीने खरे लाभार्थी असलेल्या कुशल कामगारांना योजनांचा लाभ द्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बोगस कामगारांचा समावेश करून खऱ्या 12 बलुतेदार कामगारांवर अन्याय होत असल्याच्या भावना विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। ह्या कामगारांना न्याय नाही मिळाला तर तुमचं कार्यालय जाऊन टाकेल आहे। मला 10 वर्ष शिक्षा झाली तरी चालेल आहे, कारण आज हे लोक एवढे तळमळीने का आले। आज लोकांना पैसे देऊन गाडी भरून आला तरी लोक येत नाही। किती मोठा काही लोक आहेत की यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून हे लोक एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहेत। काय सांगितले, कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण कामगार बांधकामची इमारत आहे, कार्य तुमचं कार्यालय फोडून तोडून टाकेल, एकदा जाऊन टाकेल शब्द माझा। पण यांना 1 पासून ते 100 पर्यंत जेवढ्या योजना आहेत त्यांना त्या योजनेमध्ये बसून त्याच्यानंतर त्यांना जर स्मार्ट कार्ड असेल त्याच्यासाठी ते लोक तुमच्या कार्यालयात चक्रा मारणार नाही। तुमचं पण काम शासन तुम्हाला पगार देतं, तर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतला आदेश द्या, ग्रामसेवकांना आदेश द्या, त्यांना सांगा की या लोकांच्या नोंदणी करून घ्या तिथे जागेवरच। त्यांना मालेगाव नांदगाव कुठे चक्रा मारायला लावू नका। हे जर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाला तर आमच्या इतकं वाईट कोणी मी एकच सांगत, जर या लोकांसमोर अन्याय झाला, या लोक जरी पळी घ्या तरी चालेल, पण शेखर पगार एकदा जो मुद्दा हातात जर राहतो, बाकी पूर्ण जीव बी घ्या तरी चालेल, तो माझ्या हातात नाही, लक्षात असू द्या। हमारी मांगे पूरी करो, निकलो सभी मकानों से। आंदोलनात निखिल पवार, देवा पाटील, बंडू काका बच्छाव, गजू देवरे, भरत गांगुर्डे, भानुदास देसले, गोरख शिंदे, अशफाक मिस्त्री, सतीश देसले, रमेश जगताप, भूषण कचव, शरद शिंदे, विशाल शिंदे आदींसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कामगार सहभागी झाले। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।